या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये। एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। पुणे शहरातील नवले पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोराशी धडक दिली। या घटनेमध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली, तर त्या रिक्षा चालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। यानंतर गौतमीला अटक करण्याची मागणी होती। मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला। तसेच गौतमीला ट्रोलही केलं जात आहे। यानंतर गौतमीनं आता माध्यमांसमोर येत तिची बाजू मांडली आहे। आपण रिक्षा चालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही असंही तिनं सांगितलंय। यावेळी गौतमीला अश्रू अनावर झाले होते। अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते, माझी कार माझ्या कार चालकाकडे होती। शिवाय मला जेव्हा समजलं की अपघात झालाय तेव्हा मी मदतीचा हात पुढे केला। माझे मानलेले ते भाऊ आहेत, यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबियांना मदतही पाठवली, मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली। त्यांनी सांगितलं की जे काही चाललंय ते आपण कायदेशीर करू, म्हणून मग आता कायदेशीर मार्गाने जर सगळं होऊ देत असं गौतमी पाटीलनं म्हटलंय। मी गरीब घरातून मुलगी आलेली आहे, माझ्याकडून मदत पाठवली होती पण त्यांनी ती मदत नाकारली आहे। पहाटे 5च्या सुमारास हा अपघात झाला। यानंतर दुपारी माझं बोलणं झालं होतं, मात्र त्यांनी मदत नाकारली। कायदेशीर सगळं करू असं सांगितलं असता, त्यामुळे मी गप्प बसले, पण नंतर कुणी काही बोललं आहे असं नाही, ज्याला काहीच अर्थ नाही असं गौतमीनं सांगितलंय। जिथे माझा काही संबंध नाही तिथं माझं नाव बदनाम केलं जात आहे। मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिलंय। कारची कागदपत्र, चालकाचे तपशील, अपघात झाला तेव्हा मी कुठे होते, ही सगळी माहिती पोलिसांना दिली आहे। ही माहिती मी सार्वजनिक केली पाहिजे असं मला वाटत नाही। कायदेशीर मार्गाने ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ते मी आता करतेय। कुटुंबियांचं सांत्वन करायला मी गेले नाही हे बरोबर आहे, कारण माझ्या तारखा आधी घेतलेल्या असतात। समोरून मला ॲडव्हान्स येतो, खूप खर्च झालेला असतो, त्यामुळे मी माझी कामं रद्द करू शकत नाही। माझे भाऊ लोक तिथे होते, त्यांना छान छान रिप्लाय दिले गेले। आता जे काही घडलंय ते माध्यमांना माहिती आहे, अशी उत्तरं दिल्यानंतर मी कशी काय जाणार, त्यामुळे मी शांत बसले। पण आज 4-5 दिवस झाले की मला प्रचंड ट्रोलिंग केलं जात आहे। मी सुरुवातीपासून ट्रोल झाली आहे। मी चांगलं केलं तरी मला वाईट म्हणतात आणि वाईट केलं तरी बदनामी करतात। अपघात व्हायला नको होता हे मला मान्य आहे। मला चालकानं सांगितलं की ती मी कार नेतो आहे, तो बहुधा देवाच्या ठिकाणी गेला होता। अपघातानंतर माझं आणि कार चालकाचं बोलणं झालेलं नाही असंही गौतमीने यावेळी सांगितलं। एबीपी माझाशी गौतमीने संवाद साधला, त्यावेळी गौतमीनं हे सगळं कळवलं आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये। मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये। चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।